राजकीय खेळी समजले म्हणून खासदार झालो. खासदार निलेश लंके यांचा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्यावर पलटवार. पारनेर प्रतिनिधी. निलेश लंके प्रतिष्ठानच्या पाडळी रांजणगाव शाखेच्या उद्घाटन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य करत विरोधकांवर जोरदार टीका केली. मी एक गुगली टाकली आणि लगेचच रिप्लाय आला. राजकारणात अशीच खेळी समजून घेतली पाहिजे. त्यामुळेच मी आमदार आणि खासदार होऊ शकलो, असेही ते म्हणाले. कर्जुले येथे 2029 ची विधानसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केल्यानंतर माजी खासदार डॉक्टर सुजय विखे यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना लंके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे. श्रीगोंदा, कर्जत, जामखेड, राहुरी, पाथर्डी, नगर शहर, नगर तालुका, पारनेर या मतदारसंघांना न्याय देण्याची जबाबदारी माझ्यावर आहे. मी त्यासाठी पूर्णतः सक्षम आहे, त्यांनी असे नमूद केले. पुढे बोलताना ते म्हणाले, राजकारणात कधी कधी जाणीवपूर्वक विधान करून प्रतिक्रिया पाहावी लागते. कोण आक्रमक होतो, कोण शांत राहतो, यावरून पुढील रणनीती ठरविता येते. प्रत्येक टीकेला उत्तर देत बसलो तर कामासाठी वेळ मिळणार नाही. त्यामुळे संयम राखणे अत्यंत गरजेचे आहे. कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना लंके यांनी आज सत्ता नसली तरी खचून जाण्याचे कारण नाही. राजकारण प्रवाही आहे. आज विरोधात असलेले उद्या सत्तेत येऊ शकतात. लढा आणि संयम ठेवा, असा संदेश दिला. त्यांनी शरद पवार यांच्या दीर्घ राजकीय कारकिर्दीचा उल्लेख करत पवार साहेब अनेक वर्ष विरोधात राहूनही कधी डगमगले नाहीत, असे सांगितले. विरोधकांवर टीका करताना लंके म्हणाले, काहींना वाटते मी मावळलो आहे, मात्र ज्यांच्या जोरावर तुम्ही उड्या मारतात त्यांनाच घरी बसविण्याची ताकद माझ्यात आहे. डबक्यातल्या बेडकाला वाटते तेच जग आहे, पण बाहेरचे जग खूप मोठे आहे. कार्यकर्त्यांवरील अन्यायाचा उल्लेख करत त्यांनी नाराजी व्यक्त केली. भोळ्या भाबड्या कार्यकर्त्यांना त्रास देऊ नये. ज्यांनी काम केले नाही त्यांनी लोकांना फसवू नये, असे त्यांनी सांगितले. तसेच मी साधा माणूस आहे. अडचणी येतात, पण संयम ठेवून पुढे गेल्यास यश मिळते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमास बाजार समितीचे सभापती गंगाराम बेलकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी मारुती रेपाळे, सुदाम पवार, या औटी, अर्जुन भालेराव, डॉक्टर बाळासाहेब कावरे, कारभारी पोटगन, सचिन पठारे, सतीश भालेराव, लाला भोंडवे, प्रकाश गुंड आदी मान्यवर उपस्थित होते. ब्युरो रिपोर्ट, ATV न्यूज, अहिल्यानगर.